सावली. ओ, ओळखलंस? स्मार्ट गर्ल. अगं एक गोष्टच करायची राहिली. तुझ्याकडे फोन आहे का? असणारच. मग आता सारंगला फोन करायचा आणि त्याला सांगायचं तू त्याच्याशी नातं संपवतेस. ओके? आता तुला माहिती आहे मी काय करू शकतो ते. हा सावली, अरे तुझ्या आणि सारंगच्या प्रत्येक हालचालीवर माझं लक्ष आहे. ते गॉट इट सावली. ऑल द बेस्ट. सावली, मला माहिती होतं तू फोन करणार. तुझ्याच फोनची वाट बघत होतो मी. आता सांग मला काय झालंय. काही नाही. काही नाही? मग डिवोर्स पेपरवर साईन का केलीस तू? स्वतःच्या मर्जीने केलीस का? हो. सावली, हे सत्य नाही आहे ना? कारण काहीतरी वेगळं आहे ना? मला माहिती आहे सावली, तू माझ्याशिवाय नाही राहू शकत. बरोबर ना सावली? मग काय कारण आहे सांग मला. खरं सांग सावली. सारंग सर, मला खरंच तुमच्यापासून लांब जायचंय. लांब जायचंय? याचं कारण कळू शकेल मला? काय कारण देऊ मी? तसंही काय नातं होतं आपलं? काय होतं म्हणजे? आपण चांगले मित्र होत ना सावली. मग आत्ताही राहू शकतो ना. मित्रांना एकाच घरात कुठल्या तरी नात्यात बांधून राहायची काय गरज आहे? आणि तसेही बायको म्हणून आले होते मी तुमच्या आयुष्यात, तुमच्या घरात. पण कधी बायको झालेच नाही मी. सावली, त्याची कारण माहिती आहे तुला? माहिती आहे. म्हणून तर तिथून निघायचा निर्णय घेतलाय मी. सारंग सर, ज्या नात्याचं भविष्य नसतं ना, त्या नात्याचं ओझं खांद्यावर घेऊन काय करायचंय? ते सोडून दिलेलंच बरं असतं. आता मी जे सांगते ना ते नीट ऐका. मला तुमच्या बरोबर नाही राहायचं. मी स्वतःच्या मर्जीने तुम्हाला घटस्फोट दिला. मी तुमच्या आयुष्यातून कायमची निघून आले. आपलं नातं संपलंय. कसं झालं बाई? माझ्या पितारा आपल्याला सोडून कशी गेली बाई? बाई तुमच्या सोबत एकच अगं जयंती माई मी ऐकलं ना माझ्या काळजावर असे गरम गरम सुसोतले सारखं झालं बाई.
काय याचा पाप केला असेल तुम्ही म्हणून हे दिवस बघायला लागतायत तुम्हाला बाई. कसं होणार आता तुमचं? कसं होणार सांगा ना. तुमच्या वंशाचा दिवा वजे करण्याचं भविष्य तुम्हाला सोडून गेलं बाई. कोण राखणार तुमचा मान सन्मान आता पुढं? जिची कमाई तुम्ही अशी बसून खात होता ती तुमची तारा गेली की हो आपल्या हातातून निघून सोडून बाई. मला अस्वस्थ वाटत होतं ना म्हणून भेटायला आले मी तुम्हाला. माई गेली हो आपली तारा आपल्या हातातून निघून गेली. पोरगी पळून गेली काय आमची. बस जयंती, बस झाला. काय सारखं लावलंय का? तारा पळून गेली पळून गेली पळून गेली. कितीला बोलशील? काही कुठे गेली नाहीये माझी तारा. किती झालं ना तरी तारा मुलगी आहे माझी. मी आई आहे तिची, जन्म दिलाय मी तिला. आणि नुसता जन्म नाही दिलाय, मी तिला गायिका तारा वजे म्हणून घडवलंय. किती काही होऊ दे, आमच्या दोघींमध्ये कुणीही येऊ दे, पण शेवटी माझी तारा माझी ताराच आहे. मला एक सांगा माई, या पुढं जेव्हा पण तुम्ही त्या मेंढ्यांच्या घरात उभं राहाल काय किंमत मिळणार आहे तुम्हाला? हा, काय किंमत मिळणार आहे तुम्हाला? मला तर एक वेगळीच भीती वाटते बाई. त्या घरात ताराचं सत्य सगळ्यांना कळलं तर आपण काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी निर्णय घ्यायला लागेल. असं उभं राहून नाही चालायचं माई. तर सगळ्यांना सत्य कळायच्या काहीतरी करायला हवं. आणि आपण जर काही केलं नाही ना तर मग हा मिळालेला पैसा, ही मिळालेली श्रीमंती, हा सगळा मान सन्मान निघून जाईल. तुम्ही 29 रुपयाचं रिचार्ज मारता ना म्हणून कर्तव्य होते सगळं सांगणं. बाकी माझं काही म्हणणं नाही बाई. तुमचं तुम्ही बघून घ्या. लवकर. 2च माणसं आणलेत तुम्ही. झाली तयारी व्यवस्थित? चोख झाली आहे. तू फक्त एकदा नजर टाक. माझ्या मते तू जे स्पेसिफाय केलेलं सगळं केलेलं आहे. गुड, नाईस. सगळं काही हळूहळू का होईना माझ्या मनासारखं घडत चाललंय. माझ्या घराची बिघडलेली घडी आता बसत चालली. आय एम हॅपी. काय 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 अस्मी, बसमी, ये पळा. काय झालं? हो, खाऊ द्या पण नको करूया लग्न. राजकुमार, बाहेर जा. चला लवकर. राहू दे ते बाहेर. अरे राहू दे म्हटलं ना बाहेर. काय झालं सांग मला. रडायचं नाही, काय झालं सांग. त्याची इच्छा नाही हो माझ्याशी लग्न करायची. या घरात काय भविष्य असेल माझं? त्याच्याशी लग्न करून काय मिळवणार आहे? संपूर्ण आयुष्य घालवायचंय त्याच्यासोबत. कुठल्या आशेवर घालू? मला भीती वाटते. ती मुलगी तिने येऊन काही केलं तर मला राहू दे. आपण नको करूया प्लीज. काही होणार नाही, अजिबात रडायचं नाही. ती मुलगी आता परत या घरात येणार नाहीये. ती गेली आहे ना, ती कायमची गेली आहे. ट्रस्ट मी. आता तिचा विचार अजिबात करायचा नाही. सारंगचं तिच्याबरोबरचं लग्न माझ्या मनाविरुद्ध झालं होतं. आणि ते लग्न सुद्धा मला, सारंगला, आपल्याला सगळ्यांना फसवून केलं होतं. माहितीये ना तुला? सारंगचं तिच्यावर अजिबात प्रेम नाहीये. सारंगचं तुझ्यावर प्रेम आहे. एकदा का लग्न झालं ना की त्याला सगळ्या गोष्टी आठवतील. आणि आय एम व्हेरी शुअर तू पुन्हा एकदा त्याचं मन जिंकशील. आता टेन्शन घ्यायचं नाही. सारंगने मला शब्द दिला की नाही, ते सगळं तुझ्या समोर घडलं ना.
सोहमला या घरात प्रवेश मी एका बोलीवर केलाय की सारंग तुझ्याशी लग्न करायचं आणि सारंग त्याचा शब्द पाळतो, तुला सुद्धा माहितीये. महत्वाचं म्हणजे तो माझा शब्द पडू देणार नाही, तेव्हा तो तुझ्याशी लग्न करणार. रडायचं नाही, आता बिनधास्त राहा. मी आहे ना, तू आता माझ्या घरची सून होणार आहेस. माझं इतक्या वर्षांचं स्वप्न तू पूर्ण करणार आहेस बाळा. माझ्या घरात आता आता पाळणा आणणार. अगं सगळं छान होईल बघ. सगळं छान होईल. हळद पिवळी पोर कवळी हसून लावा ग. झाली का रडारड सुरू परत? हा बाई, या घरात कधी पण पाय ठेवा, कायम रडण्याचे सीन सुरू असतात. हॅपी वाले सीन कधी तुमच्या आयुष्यात येतच नाहीत का हो सासूबाई? हा काय बाई करावं. ते नाही का ब्लॅक अँड व्हाईट सिनेमे असतात, त्यातली ती गरीबडी फॅमिली असते, एकदम तंतोतंत तस्सच्या तस्स कास्टिंग असतो. मी लोक ऐका ऐका, मी काय म्हणते ते जरा ऐका. काही करायचं की नाही? हा हे काही विचार केलाय की नाही केलाय? तरी सावलीला कळत नाही हो, पण आपल्याला अक्कल आहे ना. तुम्हाला म्हणून सांगते बर का, आपल्या जावई बापूंची हळद चालू आहे तिकडं. काय? हळद चालू आहे तिकडं. तिथं जमिनीवर रेगोट्या ओढत बसून काही उपयोग होणार नाहीये, काहीतरी करावं लागल. कळतंय का? मला काय वाटतं माहितीये का, नाही आपण ना सरळ एक मोठा टेम्पो करून टाकू, त्यात आपले नातेवाईक भरू, गावची माणसं भरू, जाऊ हळदीला आणि घालू राडा. जयंती, तू नाक खुपसू नको मध्ये. हा निर्णय सावलीचा आहे. सावली जे म्हणेल तेच होईल. त्यांच्या घरात काय चाललंय याची आपल्याला काहीच कल्पना नाही. आपण आपलं बघू, ते त्यांचं बघतील. उगाच आपण काहीतरी करायला जायचो आणि व्हायचं वाटोळ. काय वाटोळ व्हायचं राहिले अजून? तुमची बहीण सासर सोडून तर माहेर येऊन बसलीये, याच्याहून काय वाटोळ होणार आहे अजून? ओ श्रीमंत होता होता पार भिकेला लावून टाकलं त्या लोकांनी आपल्याला. आणि मला काय वाटतं माहितीये का, मला वाटतं की ह्या सावळीला त्यांनी स्वतःहून जबरदस्ती घटस्फोट देऊन इथं घरी पाठवून दिलंय. हा जयंती, तू तुझं थोबाड जरा बंद करते का? इथं आधीच काही कळत नाहीये काय करावं ते, त्यात तू सुरू नको बाई. तुम्ही मला शांत करा. त्याला काय म्हणतात माहितीये का, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. करा काय करायचं ते. पोरी, तुझ्या मनात काय चाललंय आम्हाला ठावं नाही. ज्या अर्थी जावई बापूसने तू घटस्फोट देऊन आलीस, त्या अर्थी तुमच्यात काहीतरी मोठं घडलेलं आहे. लेकरा, तू मन मोकळं कर. ते असं मनामध्ये ठेवून कुठंच किती दिवस सोसत बसणार आहेस? हे बघ, आम्हाला ठाव आहे की जावई बापू वाईट माणूस नाही. साऊ, हे बघ, अजूनही येळ गेलेली नाही. काहीतरी मार्ग निघल. काय विचार तू जावई बापूसनी? मी सवता जातो, त्यासनी विचारतो काय चुकलं बा माझ्या लेकीचं. बरं चुकलं असेल तर तिला माफ करा, मी माफी मागतो. अगं ऐक साऊ, नाही बाबा, तिकडं कोणीच जाणार नाही. मला विठुरायाला माहिती आहे सगळं. मी कायम खरं वागले सारंग सरांबरोबर. जर मी खरी असेल ना, तर माझा विठुराया सगळं बघून घेईल.
आपल्याला काही करायची गरज नाही. सारंग सर, छान आहे ना कुर्ता? सांगा ना, कुर्ता छान आहे ना? सारंग, सारंग दादा, कुर्ता आहे लग्नाचा, ट्रायलसाठी दिलाय. ठेव तिकडे. दादा मला हे पटत नाही. तू पुन्हा एकदा विचार कर ना. तू माझ्यासाठी काय इतका मोठा सॅक्रिफाईस करतोयस तू? तुझं याआधीही मनाविरुद्ध लग्न झालं, आता परत त्या हसमीमुळे होतंय ना हे सगळं. थांब, मी तिला जाऊन सरळ करतो. सोम थांब. अस्मीला कोणी काय बोलायचं नाही. मी आईला शब्द दिलाय आणि मी माझा शब्द पाळेन. सारंग, तू शब्द पाळशील, पण एकदा स्वतःच्या हृदयावर हात ठेवून सांग ना, तुला खरंच सावलीबद्दल काहीच वाटत नाही का? तिच्याबद्दल तुझ्या मनात कुठल्याच भावना नाही आहेत? तुला ती खरंच आवडत नाही का? आणि या सगळ्या गोष्टींना अर्थ नाही आहे आता. सारंग, माझ्या समाधानासाठी एकदा स्वतःच्या हृदयावर हात ठेव ना, प्लीज. प्लीज. आता डोळे बंद कर. सारंग, एकदा सावलीला नजरेसमोर ठेव आणि स्वतःच्या मनाला विचार, तुला खरंच तिच्यावर प्रेम नाहीये का? सारंग दादा, सावली वहिनीच्या डोळ्यात फक्त प्रेम दिसत नाही तुझ्यासाठी, भक्ती दिसते. तिच्या नवऱ्याला ती देव मानते रे. आणि तुझंही तिच्यावर तेवढंच प्रेम आहे हे आम्हाला माहिती आहे. बरोबर. सारंग दादा, एकदा विचार कर ना, सगळी माणसं एकाच वेळी कशी चुकतील? हा, सगळी माणसं सांगतायत म्हणजे कुछ तो पाठ है ना. प्लीज. सारंग रे, या घरात तुझी सगळ्यात जास्त काळजी घेणारी सावलीच होती. हो, आणि तुझं सगळ्या आवडीनिवडी तिला माहिती आहेत. आणि इतक्या वेळा तिच्यावर अन्याय होऊन सुद्धा एकदाही उलटून बोलली नाही ती या घरात. दादा विचार कर. सारंग, तुला जाणवतंय ना तुझं तिच्यावर प्रेम आहे? सावलीचा मला फोन आला होता वहिनी. तिने तिच्या आयुष्यातून निघून जायला सांगितलंय मला. त्यामुळे आता प्रेमाचा विचार सोडा, आमच्यात मैत्री पण राहिलेली नाहीये. सारंग, तरी मी एकदा सांगेन, पुन्हा एकदा प्लीज नीट विचार कर, प्लीज.